महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आज सकाळी 9 वाजता बारामतीच्या जवळ एका चार्टर प्लेनच्या अपघातामध्ये निधन झालं. ही बातमी तुमच्यापर्यंत आलेलीच असेल. या अपघाताच्या अगोदर ज्या काही घटना घडल्या याच्याबद्दलचं अजून क्लॅरिफिकेशन DGCA कडून व्यवस्थितपणे आलेलं नसलं, तरी याच्याबद्दलचा काही डेटा आता फ्लाइट रडार 24 या वेबसाईटने जाहीर केलाय. त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून त्यांनी हा डेटा टाकलाय, जेणेकरून या घटनेच्या अगोदर म्हणजे नक्की क्रॅश व्हायच्या अगोदर काय-काय घडलं होतं, नेमकं विमान कुठलं होतं आणि कसं-कसं या घटना घडल्या, शेवटच्या 5 मिनिटात काय घडलं होतं हे थोडक्यात समजते. अजित पवारांचं जे प्रायव्हेट जेट होतं, ते लिअर जेट 45 हे एक अमेरिकन प्रायव्हेट जेट आहे. जे बिझनेस क्लास आहे आणि त्याच्यामध्ये 8 ते 9 लोक प्रवास करू शकतात. साधारणतः विमानामध्ये 3,500 किलोमीटर एका सिंगल फ्लायमध्ये ते जाऊ शकतं. अशी या पद्धतीची त्याची रेंज आहे. हे विमान अत्यंत चांगलं आहे, असं म्हटलं जातं आणि अनेक जगातले मोठे लोक हे विमान वापरतात. या विमानाचं शेवटच्या 5 मिनिटात नक्की काय झाले याच्याबद्दलचा एक फोटो फ्लाइट रडार 24 ने टाकला आहे आणि तो तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. याच्यामध्ये स्पष्टपणे दिसतंय की सुरुवातीला या विमानानं लँडिंग करण्याचा प्रयत्न केला आणि तो लँडिंग करण्याचा प्रयत्न यशस्वी झाला नाही. म्हणून हे विमान बारामतीची जी धावपट्टी आहे, त्या धावपट्टीच्या जवळ गेलं आणि तिथून या विमानाने एक लूप तयार केला आणि आजूबाजूची जी 5-6 खेडेगावे आहेत, या सगळ्या खेडेगावांना वळसा घातला आणि हा वळसा घालून हे विमान परत एकदा आपल्या बारामतीच्या दिशेनं वळलं. ज्या ठिकाणी हे विमान वळलं, तिथं देऊळगाव रसाळ नावाचं गाव आहे. त्याच्यापुढे आल्यानंतर या विमानाचा रेड सिग्नल दिसतोय. म्हणजे तिथं या विमानामध्ये काहीतरी तांत्रिक बिघाड झालाय. आणि तिथं असं सांगितलं जातंय, की वेळेला या विमानाने हे सेकंड लँडिंग करण्याचा प्रयत्न केला. पहिलं लँडिंग फसलं आणि त्यामुळे हे सेकंड लँडिंग करत होते. हे सेकंड लँडिंग करताना देखील विअर्ड ऑफ असा एक शब्द वापरलाय. ज्याचा अर्थ या विमानाने एक शार्प टर्न घेतला आणि शार्प टर्न घेतल्यामुळे त्याचा अँगल पूर्णपणे चुकला आणि या विमानानं त्याचा कंट्रोल गमावला. कंट्रोल गमावल्यामुळे मग हे विमान क्रॅश लँडिंग झालं आणि ते बरोबर त्या जवळच्या खेडेगावात पडलं. एका शेतामध्ये हे विमान पडलं असून तिथं देखील या विमानाचा अक्षरशः चक्काचूर झालेला आहे. हेच विमान पडल्या-पडल्या त्या विमानामध्ये आग लागली असं प्रायमरी जे काही फ्लाइट रडार 24 ने सांगितलंय त्यानुसार दिसते. ज्या ठिकाणी विमान पडलं तिथे एक स्फोट झाला आणि या स्फोटाचा मोठा आवाज देखील झाला. या आवाजामुळे बाकीचे आजूबाजूचे लोक पळत आले. अनेक लोक विमानतळावर त्यांची वाट बघत होते. त्यांना देखील समजलं, की असा काहीतरी अपघात झालाय. पण हे अपघात होताना ज्याला आपण सेकंड अप्रोच म्हणतो. सेकंड अप्रोच म्हणजे पहिला अप्रोच जो होता लँडिंग करायचा तो अयशस्वी झालेला आणि त्यानंतरच हा सेकंड लँडिंगचा अप्रोच घेतला गेला आणि सेकंड अप्रोचमध्ये पूर्ण लूप केला गेला आणि थोडासा शार्प टर्न घेतल्यामुळे लँडिंग करण्यासाठी हा अपघात झाला, असं तूर्तास तरी वाटतंय. पण याच्याबद्दलच्या अजून काही डिटेल्स DGCA कडून मिळालेल्या नाहीयेत आणि त्या डिटेल्स मिळायला वेळही लागू शकतो. पण जे व्हायचं ते होऊन गेले. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं या विमानामध्ये अपघातात दुर्दैवी निधन झालं आणि महाराष्ट्रातल्या मागच्या अनेक वर्षांच्या इतिहासामध्ये एवढ्या मोठ्या नेत्याचा दुर्दैवी असा अपघात झालेला आहे. अशा पद्धतीचे अनेक अपघात देशभरात झालेले आहेत. त्यामध्ये अनेक महत्त्वाचे नेते देशानं गमावलेले आहेत. पण हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा अपघात होता आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी हा मोठा धक्का आहे. कारण अजित पवार हे अत्यंत कर्तव्यदक्ष आणि कणखर असे नेते होते. अशाच या नेत्याला आमच्यातर्फे भावपूर्ण आदरांजली. जय महाराष्ट्र, जय हिंद.